तुम्हाला पण आवडते का असा मटार भात खायला? ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी। सर्वात आधी आपण मटार भातासाठी लागणारे साहित्य बघूया। 1 वाटी हिरवा मटार घेतलाय, अद्रक लसूण पेस्ट, हिरवी मिरची घेतली 5-6, गाजर, पनीर, गोबी, कांदा, आलू, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि टोमॅटो घेतलेला आहे। सगळं आपल्याला उभ्या आकारात कापून घ्यायचे। आता आपण खडे मसाले बघूया। दालचिनीचा तुकडा, तेजपत्ता, लाल मिरची, 1 हिरवी वेलची, 1 मसाला वेलची, 1 चक्रफूल आणि 4-5 लवंगा घेतलेले आहेत आपण। आता इथे तांदूळ घेतलेला आहे, मी ओनली टुडे तांदूळ घेतलेला आहे, तुम्ही बासमती पण घेऊ शकता। आता आपण भाताला फोडणी देऊया। गॅसवर कढई ठेवलेली आहे, यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकायचं। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकायची। जिरे मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे। आता मंद आचेवर आपल्याला कांदा चांगला असा हलकासा तळून घ्यायचा आहे तेलामध्ये। एकसारखं परती जायचं, खाली करपू द्यायचा नाही कांदा। चांगला असा कांदा आपला तळला की यामध्ये आता आपल्याला सगळे खडे मसाले घालायचे आहेत। एकाच प्लेटमध्ये आपण सगळे गोळा करून ठेवले होते। पुन्हा एकदा 2 मिनिटात चांगले असे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत। मसाले चांगले परतले की यामध्ये आता आपल्याला अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे। एखाद्याच मी अद्रक लसूण पेस्ट केलेली आहे कुटून। तर आता लगेच यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे। 4-5 हिरव्या मिरच्या घातल्यात बघा इथे मी। पुन्हा 2 मिनिटं चांगला असं परतून घ्यायचा आहे आपला मटार भात। खूप मस्त असा आपला हे मटार भात होतो, नक्की करून बघा असा। यामध्ये लगेच कढीपत्ता घालायचा आणि हिरवे वाटाणे घालायचे। तुम्ही उकडून पण हिरवे वाटाणे घालू शकतात, मी ते तसेच घातले। तर लगेच यामध्ये पनीर घालायचं आहे आता आपल्याला। पुन्हा चांगला असं चमच्यानं तेलामध्ये तळून घ्यायचे सगळे मसाले। चांगले 2 मिनिटं परतून झालं की आता यामध्ये बारीक चिरलेला गाजर, गोबी, आलू आणि टोमॅटो पण घालायचा लगेच। सगळ्या अशा ह्या भाज्या 2 मिनिटं चांगल्या अशा आपल्या तेलावर परतून घ्यायच्या। जितक्या आपण तेलात ह्या सगळ्या भाज्या तळतो तितका आपला मटार भात चांगला होतो। वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची, पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आपल्याला। चांगला असं 1 मिनिट मोठ्या गॅसवर परतून घ्यायचे आणि वरी प्लेट झाकून आपल्याला 2 मिनिटं चांगल्या अशा भाज्या हे तेलात वाफवून घ्यायच्या आहेत। 2 मिनिटं झालेले आहेत बघा, आता आपल्या भाज्या चांगल्या अशा वाफल्या आहेत। आता यामध्ये आपल्याला धुतलेला तांदूळ टाकायचा, स्वच्छ 2 पाण्याने धुवायचा तांदूळ आणि या आता शिजलेल्या भाजीवर टाकायच्या। चांगला असं हे आपल्याला भाज्या तांदळात मिक्स करून घ्यायच्यात बघा। 2 मिनिटं चांगलं असं मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा एकदा आपल्याला यावर झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिटं वाफ काढायची आहे। असं केल्यानं आपला मटार भात सुटसुटीत होतो आणि एकदम चवीला छान लागतो। 2 मिनिटं झालेले आहेत आपले बघा, मस्त असा वाफला आहे। आता चांगलं असं एकदा चौकून हलवून घ्यायचे आणि यामध्ये घालायचे आता पाणी आपल्याला जितका भात घेतला त्याचं थोडंसं 1 येणं जास्त घालायचे। तर मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा। हे सुटसुटीत असा आपला मटार भात होतो, नक्की करून बघा असा। वरून चवीनुसार मीठ टाकायचं, चांगलं असं मिक्स करून घ्यायचं मीठ टाकल्यावर। आणि आता आपल्याला चांगलं असं ही 5 मिनिटं मटार भात शिजू द्यायचा आहे। तर 5 मिनिटं झालेले आहेत बघा, आपला किती मस्त असा सुटसुटीत असा मटार भात झालेला आहे बघा। किती मस्त चवीला तर अप्रतिम लागतो। तर नक्की असा मसाले भात तुम्ही पण करून बघा। तर रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट करून सांगू शकता। आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा। वरून कोथिंबीर चांगलं असं टाकायचे, छान दिसते। तर तयार आहे आपला मसाले भात, तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की करून बघा। किती मस्त असा सुटसुटीत झालेला आहे बघा। तर पुन्हा भेटूया, धन्यवाद।